शुभ दिवस. थॅलेसेमिया या आजारासाठी घरगुती उपचार. थॅलेसेमिया रुग्णांनी घरी कोणती काळजी घेणे गरजेचे आहे? कशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे? थॅलेसेमिया रुग्णांना वारंवार रक्त द्यावे लागते बघा, आणि त्यामुळं त्यांच्या शरीरात लोहाचे प्रमाण जास्त वाढण्याचा धोका असतो. आहारामध्ये लोहाचे म्हणजे आयरनचे प्रमाण या रुग्णांनी मर्यादित ठेवले पाहिजे. त्यासाठी लोहयुक्त पदार्थ शक्यतो आहारातून टाळा. उदाहरणार्थ मटण, यकृत म्हणजे लिव्हर, अंडी व सी फूड हे खाणं टाळलं पाहिजे आणि टाळायचं. नंबर 2, पालेभाज्यांचे प्रमाण कमी आहारातून करा. पालेभाज्यांचं प्रमाण हे आहारातून कमी केले पाहिजे. उदाहरणार्थ पालक, मेथी जास्त प्रमाणात अजिबात खाऊ नका. नंबर 3, जेवताना चहा आवर्जून प्या. जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिल्याने शरीरात लोह शोषून घेण्याची प्रक्रिया ही मंदावते, जे थॅलेसेमिया रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. त्यामुळं जेवणानंतर किंवा जेवणासोबत लगेच चहा किंवा कॉफी घ्यायला विसरू नका. तसेच विटॅमिन सी चे प्रमाण नियंत्रित करा. आहारातून नियंत्रित करा. विटॅमिन सी शरीरात लोह शोषून घेण्यास मदत करत असते, आणि त्यामुळे जर शरीरात आधीच लोह जास्त असेल तर जास्त आंबट फळे, उदाहरणार्थ संत्री, लिंबू वर्गीय फळे हे कमी प्रमाणात सेवन करा. कमी प्रमाणात सेवन करा. विटॅमिन सी शरीरात लोह शोषून घेण्यास मदत करते. त्यामुळे जर शरीरात आधीच लोह जास्त असेल तर जास्त आंबट फळे, लिंबूवर्गीय फळे, उदाहरणार्थ संत्री आणि लिंबू किंवा विटॅमिन सीच्या गोळ्या डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय खाऊ नका. न खाल्लेले हे चांगले, कारण नियमितपणे तुमच्या अशा रुग्णांच्या शरीरामध्ये रक्त भरावे लागते. त्यामुळे लोहाचे प्रमाण हे आधीच जास्त असते. हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम आणि विटॅमिन डी सेवन केले पाहिजे. थॅलेसेमिया या आजारात या रुग्णाची हाडे हे कमकुवत होण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे हाडांना बळकटी देण्यासाठी, हाडांना मजबूत करण्यासाठी आहारामध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थ, उदाहरणार्थ दूध, चीज, पनीर आणि दुधाचे सर्व पदार्थ सेवन केले गरजेचे आहे. फॉलिक ॲसिड सप्लिमेंट घ्या. अशा रुग्णांनी फॉलिक ॲसिड सप्लिमेंट घेतली पाहिजे डॉक्टरच्या सल्ल्याने. आणि शरीरात नवीन व निरोगी लाल रक्तपेशी म्हणजे RBC तयार होण्यासाठी फॉलिक ॲसिड म्हणजे विटॅमिन B9 अत्यंत खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी डॉक्टरच्या सल्ल्याने फॉलिक ॲसिडच्या गोळ्या नियमित घ्या आणि गरजेचे आहे. अशा रुग्णांनी, थॅलेसेमिया असलेल्या रुग्णांनी संसर्गापासून स्वतःचा बचाव करणे गरजेचे आहे. थॅलेसेमिया रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी असते. विशेषतः ज्यांची प्लीहा शस्त्रक्रिया करून काढलेली आहे अशा रुग्णांची
रोगप्रतिकारक शक्तीही कमी असते पहा. त्यामुळे नियमितपणे हातही स्वच्छ धुतले पाहिजेत. आजारी व्यक्तीच्या संपर्कात येणं टाळलं पाहिजे. तसेच डॉक्टरच्या सल्ल्यानं सर्व आवश्यक लसीकरण, उदाहरणार्थ फ्लू, निमोनियाची लस हे वेळेवर घेतली पाहिजे. रुग्णाला थकवा जाणवत असल्यास अशा रुग्णांना थकवा जास्त जाणवतो आणि यावेळी पुरेशी विश्रांती घेणे गरजेचे आहे. शरीराला जास्त ताण न देता नियमित हलका व्यायाम किंवा चालणे, योगासने केले पाहिजे. त्यामुळे शरीराला ऊर्जा टिकून राहते. थॅलेसिमिया हा एक आनुवंशिक रक्ताचा आजार आहे. त्यामुळे घरगुती उपचाराने पूर्ण बरा होत नाही. हा आजार रक्ताचा आणि आनुवंशिक आहे. त्यामुळे घरगुती उपचाराने हा आजार बरा होत नसतो, लक्षात ठेवा. मात्र योग्य आहार, जीवनशैली आणि घरगुती व्यवस्थापन यांच्या मदतीने या आजाराची लक्षणे आपण नियंत्रित करू शकतो, नियंत्रित ठेवता येतात. आणि अशा रुग्णांचे आरोग्य आपल्याला सुधारता येते, हे आपल्या हातात आहे. तेव्हा अशा रुग्णांची, थॅलेसिमिया असणाऱ्या रुग्णांची घरच्या घरी ही काळजी घेणे गरजेचे आहे. तेव्हा व्हिडिओ फायदेशीर वाटल्यास लाईक करा. इतरांना ह्या व्हिडिओचा फायदा व्हावा, इतरांनाही या आजाराची माहिती व्हावी यासाठी हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना व ग्रुपला शेअर करा. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कानमंत्रा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील नवीन विषयाचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. पूर्णविराम घेतो. धन्यवाद.